नाशिकच्या येवलेमध्ये स्वामी मुक्तानंद विद्यालयाकडून लेझिम झांज पथकाची मिरवणूक काढण्यात आली। गणेशोत्सवानिमित्त ही मिरवणूक काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी झांज पथकाचं सादरीकरण केलं। नाशिकमधील मुंजवाड जनता विद्यालयात महिला सक्षमीकरण समाज प्रबोधनपर असा संदेश देणारा देखावा सादर करण्यात आला। तर देखाव्यात मध्यभागी विकृती दर्शवण्यात आली, तर त्याच्या चौफेर विद्यालयातील विद्यार्थिनींच्या योद्धा रणरागिणी सक्षम अशा आक्रमक प्रतिकृतीतून सक्षमपणे विरोध करताना दर्शवण्यात आला। नंदुरबारच्या मांगरवाडी वस्तीत गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातोय। इन्कलाब फाउंडेशनकडून गणेशोत्सवानिमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे। शहरात 25 ठिकाणी विसर्जन कुंड तयार करण्यात आले। मनपानं दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून नागरिक विसर्जन कुंड आपल्या दारी बोलवू शकतात। गणेशोत्सवाला सुरुवात होऊन 3 दिवस झालेत। आपल्या लाडक्या बाप्पाच्या भक्तीत भाविक इतके लीन झालेत की गणेशोत्सवाला 3 दिवस कधी उलटलेत हे कळले नाही। बाप्पाच्या आगमनानं सगळीकडे चैतन्य पसरल्याचं दिसून येतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लालबाग राजाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे आणि नात रेवती सुळेही उपस्थित होते। शरद पवारांनी लालबाग राजाचं मनोभावे दर्शन घेतलं। विशेष म्हणजे शरद पवारांनी लालबाग राजाचं दुसऱ्यांदा दर्शन घेतलं। शरद पवारांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं। यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री विठ्ठलदास पै यांनी शरद पवारांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केलं। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं। सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर अमित शहा दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी अमित शहांच्या हस्ते आरतीही करण्यात आली। त्यानंतर अमित शहा फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले आणि तिथं मनोभावे पूजा करत त्यानंतर अमित शहांनी लालबाग राजाचं दर्शन घेतलं। पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चित्तोळे यांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला। शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीचं कृत्रिम हौदात बाप्पाचं विसर्जन केलं। तसंच त्यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं। नवी मुंबई शहरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो। यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध देखावे उभारले। वाशीतील सेक्टर 17 मध्ये नवसाला पावणारा महाराजा या गणपतीसाठी कर्नाटकमधील मैसूर पॅलेसची प्रतिकृती साकारण्यात आली। हा पॅलेस बघण्यासाठी गणेश दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी गणेश भक्तांनी केलेली आहे।